सो हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कोड मराठीमध्ये. आणि आजच्या सेशनमध्ये आपण काय शिकणार आहे स्टुडंट? आजच्या सेशनमध्ये शिकणार आहे आपण जसं आपण आधीच्या सेशनमध्ये जसं रिकर्जनबद्दल शिकलो होतो की व्हॉट इज रिकर्जन, जसं रिकर्सिव्ह फंक्शन म्हणजे काय आणि रिकर्जन म्हणजे काय. सो स्टुडंट, जसं फंक्शन कॉलिंग इटसेल्फ इज नोन ॲज काय, याला काय म्हणतात स्टुडंट? याला म्हणतात बघा रिकर्सिव्ह फंक्शन. आणि जसं या प्रोसेसला आपण रिकर्जन म्हणतो. आय होप हे तुम्हाला कळते. आणि आजच्या सेशनमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की रिकर्जनने आपण जसं कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व करतो, तर आजच्या सेशनमध्ये आपण जसं फॅक्टोरियलचं प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे युझिंग रिकर्जन. आय होप एका इझी वेमध्ये सर्व काही आपण करूया. स्टुडंट, जसं आपण आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आलो आहे तर सर्व काही मी तुम्हाला समजवतोय की आपण फॅक्टोरियल युझिंग रिकर्जन इन पायथन हे कसं आपण सॉल्व करतो. जसं फॅक्टोरियलचा प्रोग्राम आपण आजच्या सेशनमध्ये एक्झिक्यूट करणार आहे. आणि युझिंग रिकर्जन जसं मी तुम्हाला आधीच्या सेशनमध्ये सांगितलं होतं की जसं व्हॉट इज रिकर्जन आणि रिकर्जन म्हणजे काय. सो फंक्शन कॉलिंग इटसेल्फ इज नोन ॲज रिकर्सिव्ह फंक्शन. आणि या प्रोसेसला आपण जसं रिकर्जन म्हणतो. आय होप हे तुम्हाला कळतंय. सर्वात पहिले जर तुम्हाला फॅक्टोरियल म्हणजे माहिती नाही आहे तर तुम्ही जसं इथे बघा स्टुडंट आणि फॅक्टोरियल समजून घ्या की फॅक्टोरियल म्हणजे काय. तर सर्वात पहिले जसं मी 6 फॅक्टोरियलचं एक्झाम्पल घेतोय आणि त्याला आपण जसं असं रिप्रेझेंट करतो, जसं 6 क्रॉस 5 क्रॉस 4 क्रॉस 2 क्रॉस 2 क्रॉस 1 असं आपण याला रिप्रेझेंट करतो स्टुडंट. जसं 6 क्रॉस 5 क्रॉस 4 क्रॉस 3 क्रॉस 2 क्रॉस 1 आणि हे आपण जसं याला रिप्रेझेंट करतो. स्टुडंट्स, मला तुम्हाला जसं सांगायचं आहे की जसं आपण याला असं रिप्रेझेंट करू शकतो का, की जसं बघा यानंतरचं तुम्ही असं बघा, जसं 6च्या नंतरचे जे हे आहे जसं तुम्ही बघू शकता इथे, जसं हे वाला आहे हे काय स्टुडंट, जसं 6च्या नंतरचं म्हणजे मला काय म्हणायचं आहे स्टुडंट, जसं 6च्या नंतरचं जे आहे जसं काय म्हणू शकतो आपण, जसं तुम्ही हे बघा. सो 6च्या नंतर आहे बघा जसं 5 क्रॉस 4 क्रॉस जसं 3 क्रॉस 2 क्रॉस 1 आहे. तर हे काय स्टुडंट, तर हे आपण काय म्हणू शकतो, हे आहे बघा जसं 6 क्रॉस 5 फॅक्टोरियल. सो हे 5 फॅक्टोरियल आहे. तर असं आपण याला लिहू शकतो का स्टुडंट, तर असं आपण याला लिहू शकतो. आणि तसंच बघा स्टुडंट, जसं आपण याला असं लिहू शकतो का, जसं 6 क्रॉस 5 फॅक्टोरियल, तर आपण याला रिप्लेस केलं बघा 5 फॅक्टोरियलने. या पूर्ण क्वांटिटीला आपण जसं 5 फॅक्टोरियलने रिप्लेस केलं. आणि तसंच बघा आपण या 5 फॅक्टोरियलला असं लिहू शकतो का की 5 क्रॉस 4 फॅक्टोरियल, तर तसं पण आपण याला लिहू शकतो स्टुडंट. आणि जसं बघा या 4 फॅक्टोरियलला आपण असं लिहू शकतो का की 4 क्रॉस 3 फॅक्टोरियल, तर असं पण आपण याला लिहू शकतो स्टुडंट. जसं आपण या 6 फॅक्टोरियलला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये जसं रिप्रेझेंट करत आहे पहिले. आणि मी तुम्हाला जसं एक समजवतोय थोडं डीपमध्ये बघा आणि हळूहळू आपण सर्व करूया. आणि जसं आपण या 3 फॅक्टोरियलला असं लिहू शकतो का 3 क्रॉस 2 फॅक्टोरियल, तर असं पण आपण याला लिहू शकतो स्टुडंट. जसं बघा 3 क्रॉस 2 फॅक्टोरियल आपण याला लिहिलेलं आहे. आणि तसंच बघा स्टुडंट, आपण जसं या 2 फॅक्टोरियलला असं लिहू शकतो का 2 क्रॉस 1 फॅक्टोरियल, तर असं पण आपण याला लिहू शकतो स्टुडंट. तर असं तुम्ही इथे बघू शकता. आणि सर्वात पहिले जसं मला तुम्हाला जसं कन्सेप्ट वगैरे समजावून सांगायचं आहे म्हणून मी तुम्हाला हे समजवतोय, थोडं लक्ष द्या आणि इम्पॉर्टंट तर आहेच. आणि जसं या 1 फॅक्टोरियलला आपण असं लिहू शकतो का की 1 क्रॉस 0 फॅक्टोरियल. आणि 1 क्रॉस 0 फॅक्टोरियल आपण जसं लिहिलं तर मला सांगा स्टुडंट, जसं 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय असते. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे जसं 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू असते बघा, जसं काय असते स्टुडंट, 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू असते बघा जसं काय असते, ती असते बघा 1. आणि जसं आपण फॅक्टोरियलचा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे युझिंग रिकर्जन, तर तुम्हाला 2 केस कन्सिडर करावे लागतील, जे की आहे बघा जसं बेस केस आणि नंतरचं आहे बघा जसं रिकर्जन केस. तर कोणतं पण प्रॉब्लेम जर तुम्हाला सॉल्व करायचं असेल युझिंग रिकर्जन तर तुम्हाला 2 केस कन्सिडर करावे लागतील. जसं पहिली केस आहे बघा जसं बेस केस, नंतरची आहे बघा जसं रिकर्जन केस. आणि बेस केसला आपण जसं स्टॉपिंग कंडिशन पण म्हणतो. जसं बघा रिकर्जन काय असते, फंक्शनच्या अंदर फंक्शनला कॉल देणे. आणि जसं आपण याची लिमिट जर नाही सेट केली तर हे चालतच जाणार आहे, फंक्शनला हा कॉल देतच जाणार आहे. सो बेस केस म्हणजे स्टॉपिंग कंडिशन, आपल्याला कुठे ना कुठेतरी हा प्रोग्राम थांबवायचा आहे. तर त्यासाठी आपण जसं बेस केस कन्सिडर करणार आहे स्टुडंट. तर या सेशनमध्ये तुम्हाला सर्व काही मी हळूहळू समजवतोय. आणि फॅक्टोरियल युझिंग रिकर्जन इन पायथन हे तुम्हाला इझी वेमध्ये समजायला हवं. सो स्टुडंट्स, तुम्ही इथे बघा आणि मी तुम्हाला काय समजावतोय. सर्वात पहिले आपल्याला फाइंड करायची आहे बघा कोणत्या पण प्रोग्राममध्ये जसं आपण रिकर्जनने कोणता पण प्रॉब्लेम सॉल्व करणार तर तुम्हाला 2 केस कन्सिडर करायचे आहे. तर सर्वात पहिली केस स्टुडंट जसं आहे बघा जसं बेस केस, जसं स्टॉपिंग केस. तर या प्रोग्राममध्ये फॅक्टोरियलच्या तुम्हाला काही दिसतंय का नवीन, की आपली जी फॅक्टोरियलवाली जसं काय म्हणू शकतो स्टुडंट आपण, की आपली स्टॉपिंग कंडिशन कोणती असणार आहे. तर आपण जसं काही इथे कन्सिडर करू शकतो का स्टुडंट. बघा इथे आपलं जसं फॅक्टोरियल आहे बघा, जसं 7 फॅक्टोरियल समजा असेल किंवा 5 फॅक्टोरियल असेल, तर हे काय झालं स्टुडंट, हे झालं तुमचं 5 फॅक्टोरियल. तसंच तुम्ही बघू शकता हे काय झालं तुमचं, हे झालं बघा तुमचं जसं 4 फॅक्टोरियल. तसंच बघा हे काय झालं तुमचं, जसं हे झालं बघा 3 फॅक्टोरियल. आणि जसं स्टुडंट जसं हे काय झालं तुमचं, तर हे झालं बघा तुमचं जसं काय झालं 2 फॅक्टोरियल.
तर असं हे काय झाली स्टुडंट, ही रिकर्जन केस झाली. बट मला तुम्हाला जसं समजवायचं आहे जे की आहे बघा बेस केस. तर बेस केस म्हणजे आपला जो प्रोग्राम आहे हा कुठे स्टॉप होणार आहे. सो स्टुडंट्स आपला जो प्रोग्राम आहे हा स्टॉप होणार आहे बघा जसं 0ला आपण याला स्टॉप करणार आहे. सो जेव्हा 0 येईल बघा, जसं आपल्या फंक्शनमध्ये 0 जाणार तर रिटर्न करून आपल्याला मिळणार आहे बघा 1. का, कारण की 0 फॅक्टोरियलची जी व्हॅल्यू आहे ती आहे बघा 1. तर असं आपण याला सेट करणार. आणि जसं आत्ताच आपण पाहिलं स्टुडंट की जसं काय पाहिलं स्टुडंट, जसं आपण काय म्हणू शकतो. सर्वात पहिले मी काय करतोय, जसं हे रफ करतोय आणि तुम्हाला जसं समजवतोय की तुम्ही इथे बघा स्टुडंट, इथे याला आपण काय लिहू शकतो, याला जसं 6x5 फॅक्टोरियलला आपण काय लिहू शकतो. तर याला आपण असं लिहू शकतो का की 6x जसं 6 - 1चा फॅक्टोरियल. यस, आपण याला असं लिहू शकतो. सो ही तुमची झालेली आहे बघा. जसं आपण याला काय म्हणू शकतो, n×n-1 फॅक्टोरियल आपण याला म्हणू शकतो. म्हणजे स्टुडंट जेव्हा आपण जसं फंक्शन वगैरे डिफाईन करणार आता आपल्या प्रोग्राममध्ये, तर तेव्हा आपण काय कशाला कॉल देऊ शकतो, तर कॉल देऊ शकतो बघा जसं ही तुमची रिकर्जन केस झालेली आहे स्टुडंट, ही तुमची रिकर्जन केस झालेली आहे. म्हणजे आपण याला कॉल देऊ शकतो. आपण परत परत जर याला कॉल देत राहिलो तर आपल्याला जसं फॅक्टोरियल मिळणार आहे. तर जसं आपण जसं इनपुटमध्ये जसं युजरकडनं आपण इनपुट घेणार आहे, तर समजा 5 टाकलं तर 120 आपल्याला आउटपुट मिळायला पाहिजे. का, कारण की 5चं फॅक्टोरियल आहे स्टुडंट 120. तर असाच प्रोग्राम आपण आजच्या सेशनमध्ये सर्व काही डिटेलमध्ये समजणार आहे. आणि बेस केस आहे बघा स्टुडंट आपली 0 म्हणजे जसं जेव्हा 0 येईल आपला प्रोग्राम स्टॉप होऊन जाईल. रिटर्न करून मिळणार बघा तुम्हाला 1. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. आणि रिकर्जन केस म्हणजे अशी केस स्टुडंट की जी रिकर्सिव्ह असेल, म्हणजे रिपीटेडली आपण ती यूज करणार आहे, म्हणजे रिपीटेडली ती कॉल व्हायला पाहिजे. त्याला आपण रिकर्जन केस म्हणतो स्टुडंट. आणि जसं तुम्ही बघू शकता स्टुडंट की सर्व काही आपण इझी वेमध्ये कळालेलं आहे, जसं समजावलेलं आहे मी तुम्हाला. जसं रिकर्जन केस आणि बेस केस असते बघा. जसं आपल्या प्रोग्रामला स्टॉप करायचं असेल त्यासाठी आपण बेस केस यूज करतो. म्हणजे इथे जसं लिमिट सेट केली आपण, रिकर्जन म्हणजे स्टुडंट हे रिपीटेडली कॉल होणार आहे. तर याला आपण एक लिमिट सेट केली की 0 समजा आलं जसं आपल्या फंक्शनमध्ये, तर तुम्ही रिटर्न करून द्या तिथे जसं 1 आणि प्रोग्राम स्टॉप होऊन जाईल. आणि ही केस कोणती आहे स्टुडंट, ही आपण रिपीटेडली यूज करणार आहे, जी की आहे बघा n×n-1 फॅक्टोरियल, जे की इथे रिपीट होताना तुम्हाला दिसत आहे n×n-1चं फॅक्टोरियल. n म्हणजे हा युजरकडनं घेतलेली व्हॅल्यू आहे, जी की 5 असू शकते, 4 असू शकते, काही पण असू शकते. तर इथे आपण याला कॉल देऊ शकतो स्टुडंट्स. आणि परत परत जसं रिकर्सिव्ह फंक्शन म्हणजे इथे आपण फंक्शनला कॉल देऊ शकतो. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. आणि ही झाली तुमची रिकर्जन केस. आणि आता आपण जसं आपल्या पायचाममध्ये जाऊया आणि सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावण्याचा प्रयत्न करतोच आहे. सो भेटूया स्टुडंट्स आपण आपल्या पायचाममध्ये. जसं आपण आपल्या पीसीच्या स्क्रीनवर आलो स्टुडंट, तर सर्व काही आपण डिस्कस करूया. आणि जर तुम्ही प्लेलिस्ट व्हिजिट नाही केले जसं पायथन ट्युटोरियल फॉर बिगिनर्स इन मराठी, तर नक्की व्हिजिट करा. आपण सर्व काही डिस्कस करणार आहे आणि हळूहळू आपण सर्व काही डिस्कस केलेलंच आहे. तर जाऊया बघा आपण आपल्या जसं पायचाममध्ये. तर जसं आपण आपल्या पायचाममध्ये आलो आहे स्टुडंट, तर आपण काय करणार आहे, आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे युझिंग रिकर्जन. सो फॅक्टोरियलचा आपण प्रोग्राम लिहिणार आहे स्टुडंट आज युझिंग रिकर्जन. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. आणि एका इझी वेमध्ये सर्व काही आपण कव्हर करूया स्टुडंट्स. सो आजच्या सेशनमध्ये आपण फॅक्टोरियलचं एक्झाम्पल बघणार आहे युझिंग रिकर्जन. सो जसं आपण काय केलं होतं स्टुडंट, सर्व काही आपण जसं डिटेलमध्ये पाहिलं की जसं 2 कंडिशन, जसं 2 केसेस म्हणू शकतो आपण. सर्वात पहिले आपल्याला बघावे लागतील जर आपण फॅक्टोरियलने सॉल्व करणार आहे तर बघा. तर त्या 2 केसेस कोणत्या होत्या स्टुडंट, जसं होतं बघा जसं एक बेसिक केस होतं आणि नंतर होतं बघा जसं कोणतं केस होतं, नंतरचं केस होतं आपलं जसं काय म्हणू शकतो त्याला आपण, जसं रिकर्जन केस होतं. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. सो बेसिक केसमध्ये आपलं फॅक्टोरियल जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की फॅक्टोरियल म्हणजे काय, जसं 5 फॅक्टोरियल म्हणजे काय. सो 5 फॅक्टोरियल इट इज नथिंग बट इट इज इक्वल टू, तुम्ही बघू शकता इथे 5 फॅक्टोरियल हा कसा असतो, 5 क्रॉस म्हणू शकतो आपण याला, 4 क्रॉस म्हणू शकतो, 3 क्रॉस म्हणू शकतो, 2 क्रॉस म्हणू शकतो, 1. म्हणजे 5 फॅक्टोरियल इज इक्वल टू असतं बघा 5 × 4 × 3 × 2 × 1. आणि स्टुडंट जर आपण याला असं केलं, जसं मी तुम्हाला हे सर्व काही समजवलेलं आहे, बट थोडंफार आपण डीपमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया आणि समजूया सर्व काही स्टुडंट. जसं 5 फॅक्टोरियल इज इक्वल टू 5 क्रॉस 4 क्रॉस काय म्हणू शकतो आपण याला, 5 क्रॉस 4 क्रॉस 3 क्रॉस 2 क्रॉस 1. जसं स्टुडंट्स आपण हे सर्व समजलेलं आहे बघा बोर्डवर, आणि जसं व्हाईट बोर्डवर मी तुम्हाला सर्व समजवलेलं आहे.
तर याची बेसिक केस आणि रिकर्जन केस कोणती येते तर ते पण मला तुम्हाला सांगायचं आहे. त्याचे बेसिक केस येते स्टुडंट बघा. याची बेसिक केस येणार आहे बघा जसं 0 आणि याची बेसिक जसं याचं रिकर्जन केस कोणती येणार आहे जसं n इंटू येणार आहे बघा n-1चा फॅक्टोरियल. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. n इंटू n-1चा फॅक्टोरियल हे याची काय येणार आहे स्टुडंट जसं रिकर्जन केस येणार आहे. आणि आता आपण डायरेक्ट जसं प्रोग्राम वगैरे बघूया स्टुडंट. आणि बघा रिकर्जन केस आणि बेसिक केस हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि हे आत्ताच आपण पाहिलं स्टुडंट आणि म्हणून आपण डायरेक्ट प्रोग्रामिंगवर फोकस करतोय. आणि आता आपण जसं आपला प्रोग्राम एक्झिक्यूट करूया स्टुडंट. तर बघा सर्वात पहिले मला युजरकडनं एक इनपुट घ्यायचा आहे जो की असणार आहे बघा जसं n इज इक्वल टू काय करतोय मी जसं इंट घेतोय आणि इनपुट फंक्शनचा मी इथे यूज करतोय स्टुडंट. आणि इथे काय लिहिणार आहे जसं एंटर युअर नंबर जसं मला युजरकडनं हवा आहे स्टुडंट तो नंबर. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. आणि आता आपण एक फंक्शन वगैरे डिफाईन करूया स्टुडंट आपण इथे. सो डेफ कीवर्डने मी एक फंक्शन डिफाईन करतोय जसं फॅक्टोरियल नावाचं एक फंक्शन डिफाईन करतोय स्टुडंट. आणि या फंक्शनमध्ये पास करतोय बघा जी व्हॅल्यू आपण घेतलेली आहे युजरकडनं तीच आपण यामध्ये पास करूया. आणि इथे मी जसं कोलन वगैरे देतोय इथे लिहितोय बघा जसं पास सध्यासाठी आणि आपल्या फंक्शनला कॉल करतोय स्टुडंट. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. आणि काय करतोय स्टुडंट जसं युजरकडनं जी व्हॅल्यू आपण घेतली ती मी इथे पास करतोय जी की आहे बघा जसं n. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. आणि इझी वे मध्ये समजण्याचा प्रयत्न करा. काय करतो स्टुडंट जसं आपल्याला काय करायचं आहे फॅक्टोरियलचा प्रोग्राम लिहायचा आहे स्टुडंट. कोणता प्रोग्राम फॅक्टोरियलचा प्रोग्राम आपल्याला आज लिहायचा आहे. तर काय करणार स्टुडंट मी तुम्हाला माहिती आहे स्टॉपिंग कंडिशन आपण दिलेली आहे. बेसिक कंडिशन जसं बेसिक केसलाच आपण काय म्हणतो स्टुडंट स्टॉपिंग केस म्हणतो. स्टॉपिंग केस किंवा स्टॉपिंग कंडिशन असं आपण इथे म्हणू शकतो. आय होप हे तुम्हाला कळतं. याला आपण स्टॉपिंग काय म्हणू शकतो स्टॉपिंग कंडिशन पण आपण याला म्हणू शकतो. स्टुडंट्स बघा स्टॉपिंग कंडिशन जर 0 आहे तर मला सांगा काय होणार आहे. बघा तुमचं एक बेसिक म्हणजे तुम्हाला लॉजिक माहिती पाहिजे. कोणता पण प्रोग्राम लिहायच्या आधी तुम्हाला लॉजिक माहिती पाहिजे म्हणजे होणार काही असे स्टुडंट जसं मी तुम्हाला आधी पण पूर्ण प्रोग्राम समजून सांगितलेला आहे. बट होणार काही असे स्टुडंट तुम्हाला सर्व काही माहिती पाहिजे. बघा मी इथे काय करतोय सर्वात पहिले तुम्ही बघून घ्या. जसं मी इथे इफ स्टेटमेंटचा यूज करतोय आणि जेव्हा आपला n इज इक्वल टू 0 होईल तेव्हा तुम्हाला रिटर्न करायचं आहे बघा जसं रिटर्न करायचं आहे बघा तुम्हाला 1. आय होप हे तुम्हाला कळतं. ही आपली स्टॉपिंग कंडिशन आहे बघा जसं रिकर्जनमध्ये ही आपली एक स्टॉपिंग कंडिशन आहे. आणि एल्समध्ये जसं काय करणार आपण एल्समध्ये काय करणार स्टुडंट रिटर्न करणार आहे. इथे काय करणार आहे इथे आपण रिटर्न करूया. एल्समध्ये आपण जसं रिटर्न करूया काय रिटर्न करणार आहे आपण जसं n क्रॉस करणार आहे जसं इथे आपण आणि इथे आपण आपल्या फंक्शनला कॉल देऊया आणि इथे n-1 करूया. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. म्हणजे झालेलं काही असे स्टुडंट आपण आपला प्रोग्राम एक्झिक्यूट केलेला आहे. सर्व काही आपण समजलेलं आहे. जसं समजूया सर्व काही. काय केलं स्टुडंट बघा इथे मी काय केलेलं आहे स्टॉपिंग कंडिशन होती बघा जसं आपली स्टॉपिंग कंडिशन होती बघा 0 म्हणजे 0ला जसं समजून घ्या मी तुम्हाला सांगतोय बघा काय झालं आहे. समजा आपण काय केलं ते फंक्शनला डिफाईन केलं नंतर इफ एल्सचा यूज केला आहे आणि जर युजरने टाकलेली जी व्हॅल्यू आहे जर ती 0 झाली जर 0च्या इज इक्वल टू आली तर तुम्हाला तिथे रिटर्न 1 करायचं आहे. आणि एल्समध्ये काय होणार जर हे नाही आहे जसं युजरने जी व्हॅल्यू टाकली जर ती 0 इज इक्वल टू नाही आहे तर एल्सवाली कंडिशन काय होणार एक्झिक्यूट होणार. आणि कशी बघा एल्सवाली कंडिशन इथे n क्रॉस केलं आहे आपण जसं फॅक्टोरियल या फंक्शनला कॉल केलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला जसं याचं प्रोग्रामिंग काय म्हणू शकतो आपण याचं वर्किंग वगैरे मी तुम्हाला समजावून सांगतोय. होणार काही असं आहे स्टुडंट जसं आपण याला एकदा रन वगैरे पण करूया आणि मी तुम्हाला सर्व काही समजावून सांगतोय. इथे आपण काय करूया स्टुडंट जसं काय करूया स्टुडंट याला एका व्हेरिएबलमध्ये रॅपअप करूया. जसं वॅर व्हेरिएबलमध्ये मी याला रॅपअप करतोय आणि आता जसं प्रिंट करतोय बघा जसं प्रिंट करतोय इथे जसं ॲप स्ट्रिंगचा यूज करतोय. ॲप स्ट्रिंगनी आपण असं लिहिणार जसं द फॅक्टोरियल ऑफ दिस नंबर नंबर इज नंबर कोणता होता स्टुडंट आपला जसं इथे आपण काय करणार कर्ली ब्रेसेसमध्ये लिहिणार आहे. नंबर होता बघा आपला n आणि नंबर इज करूया इज करणार आहे जसं कर्ली ब्रेसेसमध्ये वॅर. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. ॲप स्ट्रिंग का बरं यूज करतो जर आपल्याला काय हवं असेल व्हेरिएबल्स इन्क्लूड करायचे असतील स्ट्रिंगमध्ये त्यासाठी आपण जसं ॲप स्ट्रिंगचा यूज करतो. आपण काय केलं स्टुडंट मी तुम्हाला डिटेलमध्ये समजवण्याचा प्रयत्न करतो. एकदा रन करूया नंतर मी तुम्हाला सर्व काही वर्किंग समजावून सांगतोय.
एंटर द नंबर करूया. जसं मला 5चं काय हवं फॅक्टोरियल ते बघा जसं 120 आलेलं आहे. द फॅक्टोरियल ऑफ दिस नंबर इज 5. फॅक्टोरियल ऑफ दिस नंबर इज 5. आणि काय झालेलं आहे पूर्ण तुम्ही बघा. आपण काय केलं सर्वात पहिले युजरकडनं एक इनपुट घेतला जो की आहे बघा जसं युजरकडनं इनपुट घेतला आपण जो की समजा आपण घेऊया सध्यासाठी आपण घेऊया जसं 4 घेऊया स्टुडंट 4 किंवा 3 घेतोय मी इथे. आणि एकदा मी काय करतोय स्टुडंट रन करतोय आणि एकदा मी जसं 3 पण सांगतोय. जसं 3 आपण टाईप करून बघा आलेलं जसं 6 आले स्टुडंट याचं आन्सर. तर बघा मी तुम्हाला 6चं समजावून सांगतोय. जर युजरनी 6 घेतला तर ही जी व्हॅल्यू स्टुडंट ही जाणार बघा आपल्या फंक्शनमध्ये, कारण की आपण फंक्शनमध्ये n पास केलं आहे. आणि बघा इथे हे एक्झिक्यूट होणार जसं इफ n इज इक्वल टू 0 आहे का, जसं 3 इज इक्वल टू 0 आहे का नाही, तर मग ही फॉल्स होणार कंडिशन, ही वाली एक्झिक्यूट होऊन जाणार. म्हणजे मग होणार काही असे स्टुडंट जसं 3 इंटू होणार आहे स्टुडंट इथे जसं 3 इंटू होणार आहे बघा जसं फॅक्टोरियल ऑफ. आय होप हे तुम्हाला कळतं. फॅक्टोरियल ऑफ होणार आहे बघा जसं 3 - 1 होणार आहे स्टुडंट इथे बघा जसं 3 होता आपला आधीचा नंबर जो की युजरने टाकलेला आहे. आणि काय होणार स्टुडंट जसं 3 - 1 किती होते हे तुम्हालाही माहिती आहे आणि मला पण माहिती आहे 2 होते. आणि इथे आपण जसं रिकर्जन चालू होणार आहे इथून, म्हणजे इथून वापस फंक्शनला कॉल दिला आणि फंक्शनमध्ये जी व्हॅल्यू आता जाईल स्टुडंट ती जाणार आहे बघा जसं इथे 2 जाणार आहे. तर आता जेव्हा 2 इथे जाणार स्टुडंट तर 2 इथे बघणार 2 इज इक्वल टू 0 आहे का नाही, तर हे एक्झिक्यूट नाही होणार, ही वाली एक्झिक्यूट होऊन जाईल. 2 इथे येईल स्टुडंट परत आणि नंतर काय होईल बघा नंतरच्या केसमध्ये असं होईल की 2 क्रॉस होणार आहे बघा जसं फॅक्टोरियल ऑफ होणार आहे बघा जसं 2 - 1 होणार आहे स्टुडंट. आणि 2 - 1 म्हणजेच की तुम्हाला माहिती आहे 2 - 1 म्हणजे काय असतं स्टुडंट 1 असतं. सो आता जी जसं स्टुडंट आता जी व्हॅल्यू आपल्या फंक्शनमध्ये जाणार आहे ती जाणार आहे बघा जसं 1. आणि इथे रिकर्जन परफॉर्म होईल आणि कुठपर्यंत ते पण मी तुम्हाला सांगतोय. त्यानंतर बघा ही जी 1 ही व्हॅल्यू स्टुडंट ही आपल्या फंक्शनमध्ये जाईल. जसं फंक्शनमध्ये गेल्यानंतर जसं ही वाली एक्झिक्यूट होईल का नाही का, कारण की 1 इज इक्वल टू 0 आहे का नाही, मग हा वाला ब्लॉक एक्झिक्यूट होऊन जाईल. स्टुडंट. आणि मग होणार काही असे स्टुडंट जसं बघा नंतर मग 1 इथे येईल या फंक्शनमध्ये. जसं रिटर्न काय करायचं आपल्याला n क्रॉस फॅक्टोरियल ऑफ n - 1. मग आपला जो 1 आहे तो इथे येईल स्टुडंट. मग होणार काही असं बघा जसं 1 क्रॉस होणार आहे फॅक्टोरियल फंक्शनला इथे कॉल दिलं होतं आपण आणि होणार आहे बघा 1 - 1 होणार आहे इथे. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 1 - 1 म्हणजे असतं बघा जसं 0 असतं स्टुडंट. आय होप तुम्हाला कळतंय काय असतं 0 असतं. आणि स्टुडंट मग ही जी व्हॅल्यू स्टुडंट जसं बघा इथे आपण काय केलं आहे फंक्शनला कॉल दिलं आहे आपल्या. फॅक्टोरियल 0 म्हणजे काय फंक्शनला कॉल दिलेलं आहे. आणि मग ही जी 0 व्हॅल्यू स्टुडंट ही वापस आपल्या जसं फंक्शनमध्ये जाईल. आणि हे रिकर्जिव्ह फंक्शन जसं रिकर्जन फंक्शन तुम्हाला माहितीच आहे की रिकर्जन फंक्शन म्हणजे काय, फंक्शन स्वतःला कॉल करणे त्याला म्हणतो आपण. जसं फंक्शन कॉलिंग इट सेल्फ इज नोन ॲज रिकर्सिव्ह फंक्शन आणि त्या प्रोसेसला आपण रिकर्जन म्हणतो. आय होप हे तुम्हाला कळते. नंतर ही जी व्हॅल्यू स्टुडंट जसं 0 ही इथे जाणार आणि नंतर मग जसं तुम्ही बघू शकता इथे नंतर मग काय होणार आहे जसं बघा हे वाला एक्झिक्यूट होईल का, यस हे एक्झिक्यूट होऊन जाणार का, कारण की आता 0 आहे बघा आपली व्हॅल्यू आणि 0 इज इक्वल टू 0 आहे स्टुडंट इथे. आणि मग काय होणार रिटर्न 1 होणार आहे. आणि जसं बघा तुम्हा सर्वांना कन्फ्युजन आहे की हे जे रिटर्न 1 आहे हे इथे होणार का, तर हे इथे होणार नाही आहे स्टुडंट. तर हे जे रिटर्न 1 आहे हे कुठे होणार आहे स्टुडंट, हे रिटर्न 1 होणार आहे बघा जसं इथे रिटर्न 1 होणार आहे. आय होप हे तुम्हाला कळतंय का, कारण की आपण इथे याला कॉल दिलं होतं. तर मग हे रिटर्न म्हणजे स्टुडंट हे इथे नाही जाणार. असे प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारू शकता की हा जो रिटर्न 1 आपण केला आहे तो इथे जाणार की इथे जाणार आहे. तर हा जो रिटर्न 1 आहे स्टुडंट हा इथे येणार आहे का, कारण की इथे आपण फंक्शनला कॉल दिलं होतं. मग इथे काय होणार स्टुडंट जसं इथे होणार आहे बघा जसं तुम्ही बघू शकता इथे क्रॉसमध्ये येऊन जाईल. जसं इथे तुम्ही म्हणू शकता इथे बघा जसं मी काय करतो इथे जसं क्रॉसमध्ये येऊन जाईल बघा 1. मग आपल्याला रिटर्न काय होईल बघा स्टुडंट, रिटर्न काय होईल, रिटर्न असं होणार आहे 3 × 2 × 1 × 1. म्हणजे तुम्हाला कळालं का स्टुडंट 3 × 2 × 1 म्हणजे होणार काही असं आहे की आपल्याला फायनलमध्ये काय आलेलं आहे स्टुडंट जसं फायनलमध्ये आपल्याला आलेलं आहे जसं 3 × 4 जसं 3 × 2 क्रॉस करू शकतो आपण. जसं काय म्हणू शकतो स्टुडंट जसं 3 क्रॉस करा इथे 2 क्रॉस करा इथे 1 आणि क्रॉस करा इथे 1. आय होप हे तुम्हाला कळतंय. सो असं आपलं पूर्ण चालणार आहे स्टुडंट.
स्टुडंट आणि ही जे स्टुडंट ही पूर्ण वर्किंग, जसं ही जी आहे ही आपली कोणती कंडिशन आहे, ही स्टॉपिंग कंडिशन आहे स्टुडंट्स. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. मग ही जी फॅक्टोरियल 2ची जी व्हॅल्यू आहे स्टुडंट, जी की आलेली आहे बघा इथे, आणि असं सर्व काही आपण करू शकतो. फॅक्टोरियल 0ची व्हॅल्यू आहे बघा 1, आणि तसंच तुम्ही सर्व काही करू शकता. आणि आता जर तुम्हाला याचं वर्किंग कळालं आहे तर इझी वेमध्ये, आणि जसं बघा काही स्टुडंट्स म्हणतात की आपण जसं निगेटिव्ह नंबरचं फॅक्टोरियल काढू शकतो का, तर यस आपण काढू शकतो. इथे आपण इफ एल्सचा यूज करूया. जसं इफमध्ये काय कंडिशन देऊया की जर आपला n जो आहे जर हा 0पेक्षा जर लहान असेल तर तुम्ही इथे काय करा स्टुडंट, जसं तुम्ही इथे प्रिंट करा जसं द व्हॅल्यू, जसं द फॅक्टोरियल ऑफ निगेटिव्ह नंबर इज नॉट डिफाईन्ड. इथे आपण असं लिहिणार, जसं डबल कोट्समध्ये मी लिहितोय द फॅक्टोरियल, असं लिहितोय बघा, जसं द फॅक्टोरियल ऑफ निगेटिव्ह नंबर इज नॉट डिफाईन. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. सो आता आपण काय करूया स्टुडंट, जसं डिफाईन केलं आपण इथे, आणि जसं आपण इथे काय करूया एलिफमध्ये जाऊया आणि एलिफमध्ये एखादी कंडिशन वगैरे देऊया आपण. जसं एलिफमध्ये आपण एखादी कंडिशन वगैरे देऊया स्टुडंट, आणि एलिफमध्ये जसं सर्व काही तुम्ही बघा, एलिफमध्ये मी कंडिशन देतो आहे. एलिफमध्ये आपण अशी कंडिशन देऊया स्टुडंट, जसं मी काय करतो आहे, जसं n जर आपला इज इक्वल टू 0 असेल तर तुम्हाला इथे काय करायचं आहे स्टुडंट, तुम्हाला इथे जसं लिहायचं आहे, प्रिंट करायचे स्टुडंट. तुम्हाला इथे जसं तुम्ही बघू शकता द फॅक्टोरियल ऑफ 0 इज 1, द फॅक्टोरियल ऑफ 0, जसं 0 म्हणू शकता स्टुडंट आपण इथे, जसं 0 असं पण लिहिलं चालते किंवा असा 0 पण लिहिलं चालते, 0 इज 1. आणि तसंच बघा स्टुडंट आपण काय करूया, जसं इथे एल्समध्ये काय करून टाकूया, जसं एल्समध्ये मी काय करतो स्टुडंट, सो एल्समध्ये तुम्हाला स्टुडंट लिहायचं आहे बघा, जसं इथे आपण याला कॉपी करूया आणि एल्समध्ये तुम्हाला इथे लिहायचं आहे बघा, जसं वॅर इज इक्वल टू फॅक्टोरियल. म्हणजे याला काय करणार आपण इथे, जसं समजून घ्या तुम्ही, इथे आपण काय केलं आहे, जसं एल्समध्ये जे इथे येईल, जसं आपण काय केलं आहे फंक्शनला कॉल दिला आहे, फंक्शनला एका जसं व्हेरिएबलमध्ये रॅपअप केलं आहे, आणि नंतर आपण काय केलं आहे स्टुडंट, जसं इथे एल्समध्ये आपण जसं खाली याला प्रिंट केलं, जसं एल्सवाली कंडिशन एक्झिक्यूट होऊन जाईल. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. आणि तसंच बघा काही ना काही जसं सर्व काही आपण डिटेलमध्ये केलं आहे, आणि जर आपण याला रन केलं तर बघूया काय होतं. बघा जसं काय करतोय मी इथे, जसं 0 टाकून बघतोय, 0 टाकल्यावर बघा आलेलं आहे द फॅक्टोरियल ऑफ 0 इज 1, आणि जसंच आपण इथे लिहिलेलं आहे स्टुडंट, तुम्ही इथे बघू शकता द फॅक्टोरियल ऑफ 0 इज 1 आपण इथे लिहिलेलं आहे. तसंच बघा इथे आपण जर निगेटिव्ह नंबर वगैरे टाकला, एकदा पुन्हा मी याला रन करतोय, निगेटिव्ह नंबर टाकण्याचा प्रयत्न करतोय, बघा जसं 9 टाकतोय, बघा इथे काय आलेलं आहे द फॅक्टोरियल ऑफ निगेटिव्ह नंबर इज नॉट डिफाईन्ड. असं आपण सर्व काही करू शकतो. आणि जर मी इथे जसं 5 वगैरे टाकलं स्टुडंट, जसं 5 टाकतोय तर बघा द फॅक्टोरियल ऑफ दिस नंबर इज 120 आलेलं आहे, आणि एका इझी वेमध्ये सर्व काही आपण समजवलेलं आहे. स्टुडंट्स आपण हा जो प्रोग्राम आहे हा व्हाईट बोर्डवर यासाठी घेतला का, कारण की तुम्हाला याचं वर्किंग वगैरे समजायला हवं. बट इथे पण मी तुम्हाला याचं वर्किंग वगैरे सगळं समजावून सांगितलेलंच आहे. आणि आपण जसं 2 केस डिफाईन करतो, जी की असते बघा एक बेसिक केस, नंतरची असते बघा जसं एक स्टॉपिंग कंडिशन. जसं स्टॉपिंग कंडिशन म्हणजेच बेसिक केस, आणि नंतरची असते बघा आपली रिकर्जन केस. आय होप तुम्हाला कळतंय. फॅक्टोरियलच्या केसमध्ये जसं आपली स्टॉपिंग कंडिशन 0 होती, आणि रिकर्जन केस जी होती, जसं रिकर्जन काय म्हणू शकतो आपण, रिकर्जन केस जी होती आपली स्टुडंट ती होती बघा n × n-1 फॅक्टोरियल. इथे आपण जसं रिकर्जनमध्ये याला पाहिलं की हे यार हे रिपीट होतं आहे. आय होप हे तुम्हाला कळतंय. सो असं आपण सर्व काही करू शकतो. जसं फिबोनाची नंबर्सचा आपण प्रोग्राम बनवू शकतो स्टुडंट युजिंग रिकर्जन. आय होप हे तुम्हाला कळतंय. सो नेक्स्ट सेशनमध्ये आपण थोडंफार डीपमध्ये डिस्कस करणार आहे, आणि आजच्या सेशनमध्ये आपण सर्व काही डिस्कस केलेलंच आहे. सो भेटूया स्टुडंट्स आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही प्लेलिस्ट व्हिजिट नाही केली आहे जसं पायथन ट्युटोरियल फॉर बिगिनर्स इन मराठी, तर नक्की व्हिजिट करा. आपण सर्व काही डिस्कस केलेलंच आहे, आणि हळूहळू आपण सर्व काही डिस्कस करणारच आहे. सो भेटूया स्टुडंट्स आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.